यशायाचं पुस्तक याचा 54 अध्याय आणि 1 ते 3 वचन आहे की जे आम्ही सुरुवातीला वाचणार आहे, परंतु त्यातून माझा संदेश आजचा नाही, तर इफिस्कराच्या पत्रामधून मी संदेश देणार आहे। यशाया 54 अध्याय 1 ते 3। मूल न झालेल्या वंधे आनंदाने गजर कर, ज्या तुला प्रसूती वेदना माहित नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार, कारण विवाहित स्त्रीच्या मुलांपेक्षा सोडलेलीची मुले पुष्कळ आहेत असे परमेश्वर म्हणतो। आपल्या डेऱ्यांची जागा वाढीव, आपल्या राहुटांच्या कनाती पसरू दे, अटकाव करू नको, आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक, कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल, तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील व उजाड झालेली नगरे वसविल। ओके। आणि परमेश्वरानं या वचनाच्या द्वारे हे दाखवलेलं आहे की एक मंडळी या नात्यानं हे वर्ष फलद्रुपतेचं वर्ष आहे। मंडळी ही वाढणार आहे, कारण परमेश्वर त्या ठिकाणी एका वान स्त्री विषयी बोलत आहे आणि वान स्त्रीला तो म्हणत आहे की आनंदाने जयघोष कर, कारण जी वान स्त्री आहे तिच्यापेक्षा, विवाहित स्त्रीपेक्षा सोडलेली जी स्त्री आहे त्याची जास्तीत जास्त मुले आहेत असं तो म्हणत आहे। आणि म्हणून आपण मंडळी या नात्यानं फलद्रूप होणार आहे। दुसरं परमेश्वर मला म्हणत होता की चारी दिशेला आपला विस्तार होणार आहे, उजवीकडं जावीकडं, पूर्वेकडं पश्चिमेकडं, दक्षिणेकडं उत्तरेकडं, चारी दिशेला विस्ताराचं वर्ष असणार आहे। पण परमेश्वर आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये किंवा आमच्या लेकरांच्या जीवनामध्ये, आमच्या कामाच्या धंद्याच्या व्यवसायाच्या जीवनामध्ये आणि सेवा कार्यामध्ये एक संजीवन कसं काय आणू शकणार आहे? तर परमेश्वर हा संजीवनाचा उगम आहे। परमेश्वर हा संजीवनाचा काय आहे? उगम आहे, म्हणजे तोच आहे। आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आमच्या जीवनामध्ये ज्या काही उत्तम चांगल्या गोष्टी घडतात त्या सगळ्याचा उगम कोण आहे? परमेश्वर आहे। आणि परमेश्वराची ती इच्छा आहे, परमेश्वराचं प्रेम आहे आमच्यावर, आणि म्हणून देव ते करू इच्छित आहे आणि आपल्या प्रत्येकाला ही गोष्ट ठाऊक आहे। परंतु परमेश्वर हा संजीवनाचा उगम आहे, परंतु ज्यांना संजीवन हवं आहे, बघा देवाने हे दिलेलं अभिवचन आहे, म्हणजे हे होणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु त्या अभिवचनामध्ये परमेश्वर गुंतलेला आहे आणि परमेश्वर ज्याला अभिवचन दिलेलं आहे तो देखील गुंतावा अशी इच्छा आहे। आता मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये संजीवन तुम्ही अनुभवणार आहे, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये संजीवन अनुभवणार आहे, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये संजीवन अनुभवणार आहे, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही संजीवन अनुभवणार आहे, कामामध्ये संजीवन अनुभवणार आहे, तुमच्या सेवा कार्यामध्ये तुम्ही संजीवन अनुभवणार आहे। म्हणजे या ठिकाणी परमेश्वर तयार आहे या क्षेत्रामध्ये संजीवन आणण्यासाठी। परंतु परमेश्वराकडे एक प्रश्न आहे की ज्यांना संजीवन हवा आहे ते तयार आहेत का? म्हणजे परमेश्वर परमेश्वराची बाजू पूर्ण करतो आणि तो नेहमी सिद्ध असतो करण्यासाठी, पण आपण आपली बाजू काय केली पाहिजे? पूर्ण केली पाहिजे। म्हणजे परमेश्वर जे संजीवन आणत आहे ते समजून घेतलं पाहिजे, ते स्वीकारलं पाहिजे विश्वासानं, आणि आम्हाला जे करायला पाहिजे त्या बाबतीत ते आम्ही केलं पाहिजे, कारण परमेश्वरला जे करायचं आहे ते देव त्याच्या पद्धतीनं करेल, परंतु आम्हाला त्याप्रती जे करायचं आहे ते करणं गरजेचं आहे। तेच मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा विचार आहे। आपण इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 16, 17, 18, 19 आणि 20 ही वचनं आपण वाचणार आहे। 16 ते 20 या वचनावर माझा संदेश असणार आहे। ओके। इफिस्करास पत्र 5 अध्याय 16 ते 20। वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत, म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या। द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा। स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा, आपल्या अंतःकरणात
प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करीत जा. ओके. तर या ठिकाणी ही जी वचनं आहेत त्याच्यामधून काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तुम्हाला सांगितलं की तुमच्या 5 जीवनाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही संजीवन अनुभवणार आहे, परंतु त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर या ठिकाणी पहिली गोष्ट काय सांगितलेली आहे, वेळेबद्दल सांगितलेली आहे. इथं काय म्हटलं आहे की वेळेचा काय करा, सदुपयोग करा. सदुपयोग करा म्हणजे योग्य उपयोग करा. योग्य काय करा, तुम्ही उपयोग करा. म्हणजे वेळ ही देवाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. आणि पवित्र शास्त्र 2 वेळेबद्दल बोलत आहे. एक आहे मानवी वेळ आणि दुसरी आहे दैवी वेळ. आणि इथं ज्याबद्दल पौल बोलत आहे तो मानवी वेळेबद्दल बोलत आहे. कारण कुणाला उपयोग करायला सांगितलेला आहे, मनुष्याला उपयोग करायला सांगितलेला आहे. म्हणजे मनुष्याला देवानं ही जी वेळ दिलेली आहे, आणि या वेळेला आम्ही काय म्हणतो, मिनिट म्हणतो, सेकंद म्हणतो, तास म्हणतो, दिवस म्हणतो, आठवडा म्हणतो, महिना म्हणतो, आणि आम्ही त्याला वर्ष म्हणतो. आणि आपल्याला कळत नाही की 1 वर्ष कधी निघून गेलं. पण 1 वर्ष कसं निघून जातोय मी तुम्हाला सांगू. जसा 1 सेकंद निघून जातो का नाही, तसा 1 मिनिट निघून जातो. आणि जसा 1 मिनिट निघून जातो तसा 1 तास निघून जातो. आणि जसा 1 तास निघून जातो तसा 1 दिवस निघून जातो. आणि 1 दिवस जसा निघून जातो तसा 1 आठवडा निघून जातो. आणि 1 आठवडा जसा निघून जातो तसा 1 महिना निघून जातो. आणि 1 महिना जसा निघून जातो तसं 1 वर्ष निघून जातो. कळत नाही की कधी निघून गेलं. म्हणून वेळेचा योग्य उपयोग कोण व्यक्ती करू शकतो, की ज्याला वेळेचं महत्व आहे. मी तुम्हाला सांगू का, देवानं दिलेली जी वेळ आमच्यासाठी आहे त्याला जर आम्ही महत्व दिलं तर देव आम्हाला महत्व देईल. आणि म्हणून वेळेचा सदुपयोग करा असं म्हटलेलं आहे. कारण वेळेच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सगळं काही मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला परत मिळू शकते, परंतु वेळ अशी गोष्ट आहे की ती कुणालाही परत आणता येत नाही. एकदा गेली की गेलीच वेळ. म्हणजे एक वेळ समजा मी 10 रुपये खर्च केले तर उद्या मला काय मिळू शकतात, 20 रुपये मिळू शकतात. परंतु वेळ अशी आहे की आज जर मी 1 मिनिट खर्च केला तर तो उद्या 2 मिनिट होऊन माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकत नाही. गेलेली वेळ कधीही आणता येत नाही. मग वेळेचा सदुपयोग करा असं का सांगितलेलं आहे, त्याचं कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे. कारण दिवस काय आहेत, वाईट आहेत. आता मला तुम्हाला सांगू द्या की ज्या वेळेला हे पौलानं लिहिलं दिवस वाईट आहेत, तो काळ फार पूर्वीचा होता. म्हणजे साधारणतः प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर 50 वर्षांनी लिहिलं असेल किंवा 100 वर्षांनी लिहिलं असेल किंवा 200 वर्षांनी लिहिलं असेल ही पत्र, असं जरी आपण सर्वसाधारणपणे अंदाज लावला तर कमीत कमी 2000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे की काय आहे, दिवस वाईट आहेत. मग मला तुम्ही सांगा, 2000 वर्षापूर्वी जर दिवस वाईट आहेत असं पौल म्हणतो तर आज काय आहे. मग आज आम्ही असं म्हणायला पाहिजे की दिवस अतिशय वाईट आहेत. दिवस काय आहेत, अतिशय वाईट आहेत. आणि मला वाटते की हे शिकलेल्या अडाणी माणसाला पण कळेल आणि शिकलेल्या माणसाला पण कळेल की दिवस खरोखर आता काय आहे, वाईट आहेत. मग हे जे दिवस वाईट आहेत ते का आहेत, कारण का की मानवाला जे दिवस देवानं दिलेले होते त्याचा योग्य उपयोग मनुष्यानं न केल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये दिवस वाईट आलेले आहेत. तुम्हाला काय वाटते की तुम्हाला दिवस वाईट यावेत ह्या नवीन वर्षामध्ये? कुणालाही वाटणार नाही. आणि देवाला पण अजिबात वाटत नाही. आई बापांना पण आपल्या लेकरांविषयी असं वाटत नाही. परंतु आम्ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना कसं देतो? नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे, आरोग्याचे, म्हणजे चांगलं ते बोलतो. म्हणजे आम्हाला काय वाटते की ह्या वर्षीचा प्रत्येक दिवस आमच्यासाठी काय व्हावा, चांगला व्हावा, अद्भुत व्हावा. आणि चांगलं बोलणं हे चांगलं आहे, परंतु दिवस जे आहेत ते वाईट काय येतात? जर आम्ही दिलेल्या वेळेचा योग्य उपयोग नाही केला
तर मी तुम्हाला सांगतो की ह्या जगामधला अविश्वासणारा तर सुटणारच नाही, परंतु विश्वासणारा पण वाईट गोष्टीला सुटणार नाही. कारण विश्वासणाऱ्या व्यक्तीनं देवाच्या लोकांनी वेळेचा योग्य उपयोग केला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू का, आत्ता जर अतिशय वाईट दिवस आहेत, तर येणाऱ्या दिवसामध्ये याच्याही पेक्षा काय असतील, वाईट दिवस असतील. कारण का, जगाची सगळी आध्यात्मिक परिस्थिती बदलून गेलेली आहे. आध्यात्मिक रीतीनं जगातील लोक हे भ्रष्ट पापामुळे होत चाललेले आहेत. कारण आदामाने हवाला निर्माण केल्यानंतर सगळे दिवस त्यांच्यासाठी चांगले होते. 365च्या 365 दिवस त्यांच्यासाठी चांगले होते. एकही दिवस त्यांच्यासाठी वाईट नव्हता. परंतु वाईटानं ज्या वेळेला त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश केला, त्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस पण आले, परंतु त्याच्याबरोबर वाईट दिवस पण यायला लागले. आणि म्हणून जगामध्ये वाईट दिवस आहेत असं पौल म्हणण्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे की जगामध्ये लोकांच्या जीवनामध्ये वाढणारं जे पाप आहे, आध्यात्मिक रीतीनं खूप आणि खूप वरच्या किंवा तुम्ही म्हणा की खालच्या दर्जाला मनुष्याचं नैतिक जीवन, आत्मिक जीवन चाललेलं आहे. मूर्तीपूजा वाढत चाललेली आहे. दुसऱ्या बाजूला नैतिक क्षेत्रामध्ये लोक अतिशय भ्रष्ट होत चाललेले आहेत. आणि शारीरिक जीवनामध्ये देखील मनुष्याची घसरण होत चाललेली आहे. कारण का, की आता गॅरंटी नाही माणसाला की उद्या मी असणार का नाही जगात. पहिल्याच्या माणसानं जर असं म्हटलं असतं तर पहिलेची एक माणसं 50 वर्षापूर्वीची म्हटली असते, हे मला काय होते 100 वर्ष. आता कुणीही वाघ असा म्हणू शकत नाही की मला काय होत नाही 100 वर्ष. 100 वर्ष सोडा, 10 दिवसात मला काय होईल का नाही याची गॅरंटी राहिलेली नाही. म्हणजे मनुष्याला शारीरिक रीतीनं देखील एवढ्या त्रासामध्ये आहे. म्हणजे शारीरिक रीतीनं त्याला आत्मिक रीतीनं वाईट दिवस आहेत, मानसिक रीतीनं वाईट दिवस आहेत, आणि शारीरिक रीतीनं देखील काय आहे, वाईट दिवस आहेत. आजार, व्याधी, विकार यांची संख्या जी आहे ती अतिशय वाढत चाललेली आहे. मानसिक रीतीनं देखील मी तुम्हाला सांगतो, माणसं पूर्वीच्या काळामध्ये कुठल्या तरी गावामध्ये एक खोळा असायचा आणि वेड्यांचं हॉस्पिटल म्हटलं की माणसांना वाटायचं की तिथं नेलंय म्हणजे ते काय खरं नाही त्याचं. परंतु मी तुम्हाला सांगू का, आज मानसिक रीतीनं डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या अतिशय वाढत चाललेली आहे. शिकलेली माणसं डिप्रेशनमध्ये जातात, न शिकलेली पण जातात. डिप्रेशन हा विषय माणसांसाठी काय झालेला आहे माहिती आहे का, रोजंदारीचा विषय होऊन बसलेला आहे. म्हणजे मानसिक रीतीनं देखील मनुष्याला समाधान नाही आहे. तर आज जे मी तुम्हाला सांगत आहे त्याच्याकडे नीट लक्ष द्या, कारण देवानं तुमच्यासाठी अतिशय चांगले दिवस ठेवलेले आहेत. पण देवाला न ओळखणाऱ्या लोकांसाठी सैतानानं अतिशय वाईट दिवस ठेवलेले आहेत. आणि या जगातील कुठल्याही मनुष्यासोबत, मग तो देवावर विश्वास ठेवणार असू दे किंवा नसू दे, तरी देखील त्याच्यासाठी वाईट दिवस यावेत अशा अजिबात परमेश्वराची इच्छा नाही. पण आज तुम्हाला आणि मला देवानं चांगले दिवस ठेवलेले आहेत. तर आम्ही काय करायला पाहिजे की वेळेचा योग्य उपयोग, सदुपयोग करण्यासाठी जीवनामध्ये प्राधान्यक्रम ठरवणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी दुसरं वचन आपल्याला या ठिकाणी 17वं वचन असं सांगत आहे, तर तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. म्हणजे शहाण्यासारखे व्हा. स्वतःला आपण कधी म्हणतो का मी मूर्ख आहे? कधी कधी कटाळ्यावर म्हणतो, पण नेहमी रोज म्हणतो का मी मूर्ख आहे, मी मूर्ख आहे, मी मूर्ख आहे? नाही. आपण काय म्हणतो? आपण मी शहाणा आहे. कुणी जरी मला मूर्ख म्हटलं तर मला आवडत नाही. पण बायबल काय सांगत आहे माहिती आहे का, की शहाण्या माणसाने मूर्खासारखं होऊ नये. म्हणून इथं काय म्हटलंय की मूर्खासारखं तुम्ही होऊ नका. म्हणजे मला तुम्ही सांगा, जे विश्वासणाऱ्या लोकांना पौल कसं काय म्हणायला लागलाय की तुम्ही मूर्खासारखं होऊ नका? म्हणजे त्याचा अर्थ विश्वासणारी लोक देखील कधी कधी कशी वागतात? मूर्खासारखी वागू शकतात. शक्यता आहे. मी वागा असं किंवा वागू नका, बायबलमध्ये आपल्याला सांगत आहे की वागू नका.
वागा असं कुठं सांगितलं? मूर्खासारखं वागू नका. मग काय करा तुम्ही काय करा तर प्रभूची इच्छा काय आहे हे जाणून घ्या. म्हणजे मला तुम्हाला या ठिकाणी काय सांगायचं आहे की दोन प्रकारचं जीवन आम्ही जगत आहे. एक जीवन आहे आत्मिक जीवन आणि दुसरं जीवन आहे शारीरिक जीवन. ह्या जगामध्ये आपण जीवन जगत आहे कारण आपण देवाची मुलं आहे, विश्वास ठेवणारे लोक आहे, म्हणजे आम्ही आत्मिक जीवन जगणारे लोक आहे. आणि दुसऱ्या बाजूला जगातील लोक जसं शारीरिक जीवन जगत आहेत तसं आम्ही देखील काय जगत आहे? शारीरिक जीवन जगत आहे. पण देवाच्या लोकांनी देवाची इच्छा जाणून घेणं म्हणजे आपल्या आत्मिक जीवनाला पहिलं प्राधान्य देणं. आत्मिक जीवनाला काय देणं? पहिलं प्राधान्य देणं आणि दुसरं प्राधान्य शारीरिक जीवनाला देणं. बघा, शारीरिक जीवनाला प्राधान्य देणं म्हणजे काय की शरीराची आम्ही सगळ्या बाजूनं काळजी घेतो. सगळ्या बाजूनं काळजी घेतो ना आपण. काय काय करतो आपण शरीरासाठी? आंघोळ करतो रोज, चांगली चांगली नवीन वर्षाला कपडे घेतो, 1, 2, 3 वेळेला आपण जेवतो आणि रोजच डाळ भात खात नाही. चांगलं चांगलं खातो, चांगलं चांगलं गाड्या बंगला पाहिजे आपल्याला फिरायला, ऐश आराम पाहिजे, थंडी वाजायला लागली की चांगली झोपायला ब्लँकेट पाहिजे. पण मला काय म्हणायचं आहे की जेवढं शारीरिक रीतीनं आपण आपल्या स्वतःची काळजी घेत आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण आत्मिक जीवनाची काळजी घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला वाटते तुम्हाला वाईट दिवस नको आहेत तर, आणि जर तुम्हाला वाटते कसे येईल तसे दिवस बघूया, तर तुम्ही माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष करा. पण जर तुम्हाला वाटतंय मला चांगले दिवस यायला पाहिजे, माझ्या लेकरांना चांगले दिवस यायला पाहिजे, माझ्या कामाधंद्यात चांगले दिवस यायला पाहिजे, माझ्या सेवेमध्ये चांगले दिवस यायला पाहिजे, तर मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्या. शारीरिक जीवनाला जसं आम्ही महत्त्व देत आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व कुठल्या गोष्टीला दिलं पाहिजे? आत्मिक जीवनाला. कारण का शारीरिक जीवन हे तात्कालिक आहे. किती आहे? सगळ्यात जास्त वयस्कर मनुष्य आता किती असेल मरायला? 100 वर्ष. 100च्या शतकाच्या पुढे कोण मारायला असं मला नाही वाटत, आजच्या पिढीतले तर लोक. म्हणजे आमचं जीवन किती आहे? एकदम क्षणभंगूर आहे. कधी पण हे जीवन काय होऊ शकेल? संपू शकेल, मी तुम्हाला सांगतो. परंतु आत्मिक जीवन हे सार्वकालिक रीतीने आम्हाला जगायचं आहे. आणि म्हणून सार्वकालिक जे जगायचं आहे त्याला आपण पहिल्या स्थानावर ठेवायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? आमच्या आत्मिक जीवनाला जगण्यासाठी आत्मिक गोष्टींची गरज आहे. आणि आत्मिक गोष्टींची गरज म्हणजे काय तर परमेश्वराची इच्छा जाणून घ्या, असं पाऊल आपल्याला सल्ला देत आहे की प्रभूची इच्छा काय आहे, काय करा तुम्ही पहिल्यांदा जाणून घ्या. आता इच्छा नावाची जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल मी जरा बोलणार आहे. परमेश्वराची इच्छा ही 3 प्रकारची असते. पहिला गोष्ट देवाची इच्छा सामुदायिक इच्छा, म्हणजे सर्वांसाठी नैतिक इच्छा आपण त्याला म्हणू शकतो. नॅचरल विल ऑफ गॉड किंवा सामान्य देवाची इच्छा, कॉमन देवाची इच्छा, कॉमन विल ऑफ गॉड आम्ही म्हणू शकतो त्याला. आणि देवानं हे जीवन जगण्यासाठी आत्मिक रीतीनं, मानसिक रीतीनं, शारीरिक रीतीनं जीवन जगण्यासाठी आम्हाला काही नियम दिलेले आहेत जीवनाचे. आणि ते नियम जर आपण बघितले तर जुन्या करारामध्ये त्याला 10 आज्ञा म्हटलेलं आहे. आणि काय नियम दिलेले आहेत की तू मूर्तीपूजा करू नकोस, आपल्या देवाचं नाव तू व्यर्थ घेऊ नकोस, आपल्या आईबापाचा काय राख. मला तुम्ही सांगा, आता आईबापांचा मान राखणं म्हणजे लोकांना काय वाटत आहे माहिती आहे का? ती जुने झाली आई वडील, आम्ही आता नवीन आहे. अरे पण तू नवा व्हायला त्या जुन्यानेच तुला इथं आणलंय. समजत आहे तुम्हाला? त्या जुन्यानीच काय केलेलं आहे? तू आज जरी डॉक्टर झाला असला तर त्या अडाणी आई वडिलांनीच तुला डॉक्टर होण्यासाठी जन्म घातलेला आहे. हे आज लोक विसरून गेलेले आहे. आई वडिलांचा मान राख. आणि बायबल आम्हाला सांगत आहे की खून करू नकोस, खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस, व्यभिचार करू नकोस. हे काय आहेत? नैतिक नियम आहेत आम्हाला जीवन जगण्यासाठी दिलेले. आहेत का नाही? मला तुम्ही सांगा, आहेत ना? मग ही काय आहे? देवाची सामुदायिक इच्छा आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणि हे प्रत्येकाला कळतंय, चांगलं करायचं, वाईट करायचं नाही.
ही झाली देवाची नैतिक किंवा सार्वजनिक इच्छा आपल्याला जीवन जगण्यासाठी, देवाचे लोक या नात्याने. दुसरं देवाची इच्छा काय आहे? दुसरा प्रकार देवाच्या इच्छेचा, देवानं परवानगी दिलेली इच्छा. परवानगी दिलेली इच्छा म्हणजे काय? की जो व्यक्ती परमेश्वराची इच्छा जाणतो परंतु तरी देखील त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जगायचं नसते, आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगायचं असते. मग देव त्याला स्वतःच्या इच्छेनं जगण्यासाठी अटकाव करत नाही किंवा त्याला थांबवत नाही, तर त्याला काय करतो? तशी जगण्यासाठी इच्छाला परवानगी देतो. म्हणजे देवानं परवानगी दिलेली इच्छा, परमिटेड विल ऑफ गॉड असं त्याला म्हणतात. आणि पवित्र शास्त्र या बाबतीत आपल्याला उदाहरण देतं की अशा प्रकारच्या इच्छेमध्ये काही लोक जीवन जगलेले आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही बघितला की अब्राहम, देवाने त्याला सांगितलं होतं की तुला मूल होणार, परंतु त्याच्या बायकोनं काय सल्ला दिला? देव नुसतं होणार होणार म्हणतोय, काय लवकर होईना, आपण दुसरं लगीन करूया. बायकोनं सल्ला दिली की आपण दुसरं तुमचं लग्न करूया, आम्ही सवती लाडीनं गोडीनं राहतो. मग अब्राहमाला बी बरं जरा वाटलं, कारण अब्राहम काय म्हटला की कदाचित देवाची योजना असे असेल, आणि म्हणून तिनं मोलकरणी बरोबरच लग्न लावून दिलं. घरात जी मोलकरीण ठेवली होती हागार नावाची, तिलाच काय करून दिलं? लग्न लावून दिलं. पण देवाची इच्छा होती का ती? पण देवाने त्या इच्छेला काय दिली? परवानगी दिली. अब्राहम जो आहे तो सारापासून त्याला इसाक जन्मणार होता, परंतु त्याच्या अगोदरच कोण जन्माला येण्यासाठी परमेश्वराने परवानगी दिली? इस्माईल जन्मण्यासाठी. म्हणजे हागारे बरोबर त्या ठिकाणी विवाह लावून दिला. म्हणजे देवानं ती पण मला तुम्ही सांगा, देवानं परवानगी दिलेल्या इच्छेमध्ये जगल्यावर अब्राहमाला आणि साराला त्रास झाला का नाही? मग देव ज्या वेळेला परवानगी दिलेल्या इच्छेमध्ये आम्ही जीवन जगतो का नाही, त्यावेळेला काय होतो? जैसी करणी. देव म्हणतो ठीक आहे, तुला तुझ्या इच्छेप्रमाणे जगायचं आहे का? मी जबरदस्ती करत नाही, कारण मी तुझा काय बॉस नाही, मी तुझा देव आहे. ठीक आहे, तुला परवानगी देतो, परंतु त्याचा परिणाम देखील तुलाच भोगावा लागेल. तो परिणाम भोगताना माझी दया माग, मी हाय दया देण्यासाठी, परंतु परिणाम हे भोगायला लागणारच. आणि मी तुम्हाला सांगू, परवानगी दिलेल्या देवाच्या इच्छेमध्ये जीवन जगण्यासाठी फार वाईट गोष्ट आहे. त्या इच्छेमध्ये देवाच्या लोकांनी जीवन जगायला नको पाहिजे. कारण का काही लोक काय म्हणतात, अरे जुन्या काळातल्या लोकांनी 2-2 लग्न केली, 2-2 बायका केल्या, मग आम्हाला काय अडचण आहे? नवीन करारात असं का सांगितलेलं आहे की एकच लग्न करायचं, एकच बायको ठेवलेली, एक हिकडची एक तिकडची एक, तिकडचा एक हिकडचा एक नवरा का करू शकत नाही? मी तुम्हाला सांगतो की ती सगळी परवानगी दिलेली देवाची इच्छा होती. दाविदानं देखील बतशेबे बरोबर काय केलं? व्यभिचार केला आणि ती गरोदर राहिल्यानंतर तिच्या नवऱ्याचा खून करून टाकला. म्हणजे बायबलच्या काळामध्ये पण असं घडत होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे ती देवाची इच्छा होती का दाविदासाठी? पण देवानं ती काय केली? परवानगी दिलेली इच्छा होती. आणि एवढं बघा देव किती सांभाळून घेतो दाविदाच्या उदाहरणातून मी तुम्हाला सांगत आहे. आणि त्याच बतशेबेच्या द्वारे तिचा नवरा मेल्यानंतर पुन्हा ती गरोदर राहिली आणि सलमोनाला जन्म दिला. आणि सलमोनाला देवानं इस्रायलाचा राजा केला. म्हणजे परमेश्वर वाईटातून देखील काय आणला? चांगला आणला. बघा, ज्या वेळेला आम्ही चुकून किंवा हट्टीपणानं किंवा मुरदाड होऊन परमेश्वराची इच्छा न करता माझ्या इच्छेप्रमाणे मी जीवन जगतो, त्यावेळेला देव परवानगी देतो. पण तिथं देखील देव आम्हाला दया पुरवतो आणि पुन्हा परमेश्वर त्याच्यातून चांगलं ते उत्पन्न करतो. म्हणजे सैतान इच्छा करत होता की देवाचा वंश भ्रष्ट करायचा, परंतु देवानं त्या वंशाला देखील पुन्हा पवित्र केलेला आहे. आणि मग आपण सलमोनाच्या बाबतीत जर बघितलं तर काही विचारूच नका. बायबलमध्ये लिहिलेलं आहे बरं का. प्रत्यक्षात कसं होतं काय माहिती नाही, आपल्याला अंदाज पण करता येणार नाही. त्याला 1000 बायका होत्या म्हणतात. म्हणजे 1000 घरं बांधायला लागले असतील. आणि त्याच्या पण लक्षात नसेल ह्यो मुलगा कोणाचा आणि तो मुलगा कोणाचा आणि ती बायको कोणाची आणि ही बायको कोणाची. एवढ्या बायकांची नावं जरी आठवणीत ठेवायचं म्हणले त्यावेळेला मोबाईल पण नव्हता सेव्ह करून ठेवायला. एवढं सगळं परिस्थिती असताना मग देवानं एवढं त्याला परमिटेड किंवा परवानगी दिलेल्या इच्छेमध्ये चालायला दिलं का? नक्की तुम्हाला दिलं. मी तुम्हाला सांगतो देवानं दिलं. कारण का
की परमेश्वराची दया सनातन आहे. म्हणजे मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की दुसरी परमेश्वराची इच्छा असते, परवानगी दिलेली इच्छा, परंतु त्याचा परिणाम काय झाला? शल्मोनाला भोगावा लागला. काय झालं माहित आहे का? त्याच्या बायकांनी त्याला यहोवा देवापासून मूर्तीपूजेकडे वळवलं आणि राजाचं पतन झालं आत्मिक जीवनामध्ये. म्हणजे एवढ्या भयानक गोष्टीचा परिणाम देखील, जेवढं भयानक तुम्ही देवाच्या इच्छेच्या विरोधात जाल तेवढं भयानक परिणाम देखील आपल्याला भोगावा लागतो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. बायबल याची शिकवण देतं. मग बायबल आम्हाला असं सांगतं का की शल्मोनानं केलं तुला काय अडचण आहे? पण आम्ही हे वाचत नाही की शल्मोनानं केलं परंतु त्याच्या डोक्याचे केस राहिले का नाहीत. शल्मोनानं ज्यावेळेला केलं त्याला किती त्रास भोगावा लागला हे आपण लक्षात घेत नाही. आणि मग परमेश्वर म्हणतो तुला वाटतंय काय शल्मोनासारखं तुला पण करायचं आहे? ठीक आहे, काय अडचण नाही. त्या शल्मोनाच्या बायकात किती भांडणं लागले असतील, माझा नवरा तुझा नवरा, तुझा नवरा तुझा नवरा, माझा नवरा. दोन बायका आल्या तरी अवघड आहे आणि ती 1000 बायकांची भांडणं सोडवायची म्हणजे किती टोक्याला ताप. एवढ्या सगळ्या गोष्टी त्यानं केले ज्या आहेत, म्हणजे त्याला परवानगी दिली पण त्याचा परिणाम पण तेवढा भयानक रीतीनं त्याला भोगावा लागलेला आहे. आणि तिसरी देवाची जी इच्छा आहे ती परफेक्ट विल ऑफ गॉड, म्हणजे देवाची परिपूर्ण इच्छा. आणि जर रोमकरास पत्र 1 आणि 2 जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्ही आपली शरीर जिवंत पवित्र आणि देवाला ग्रहणीय अशी यज्ञ म्हणून समर्पण करा आणि तुम्ही या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणानं तुम्ही स्वतःचं रूपांतर होऊ द्या की जेणेकरून देवाची ग्रहणीय परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही जाणून घ्यावं. आणि ही परिपूर्ण इच्छा म्हणजे काय तर तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी वैयक्तिक रीतीनं परमेश्वराची एक इच्छा आणि योजना आहे की या जगामध्ये आम्ही त्याचं पाचारण पूर्ण करावं. देवाचं पाचारण आमच्या जीवनावर. बघा, कॉमन रीतीनं आमच्या सगळ्यांसाठी देवाची इच्छा काय आहे? हे करू नको, ते करू नको, हे कर, ते कर. आणि हे जे आज्ञा आणि नियम परमेश्वरानं दिलेले आहे, मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही कशामध्ये चालायला पाहिजे? देवाची इच्छा ह्या सामान्य नियमामध्ये आम्ही चालायला पाहिजे. मग आम्ही देवाच्या परवानगी दिलेल्या इच्छेमध्ये चालण्यासाठी आपण स्वतःचा पाऊल बाहेर काढला पाहिजे. आणि मी तुम्हाला आज सांगत आहे, जर तुम्ही ह्या वर्षांमध्ये विश्वासणारे झालेल्यापासून देखील देवाच्या सामान्य इच्छेमध्ये न चालता परवानगी दिलेल्या इच्छेमध्ये इकडं तिकडं भरकटला असाल तर मी तुम्हाला सांगतो याच वर्षी परत या, मूळ ठिकाणावर या. नाहीतर मी तुम्हाला सांगतो परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. अजिबात थांबणार नाही तो परिणाम, कारण दिवस आता याच्यापेक्षा वाईट येणार आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून देवाची जी परिपूर्ण इच्छा आहे ती जाणून घ्या. आणि देवाची ही तिन्ही प्रकारची, म्हणजे नैतिक इच्छा, सार्वजनिक, परवानगीनं दिलेली इच्छा आणि परफेक्ट किंवा परिपूर्ण इच्छा कुठं जाणून घेणार तुम्ही? एकमेव मार्ग देवानं प्रगट केलेला आहे तो म्हणजे बायबल, देवाचं वचन. आणि हे परमेश्वराचं वचन तुमच्या जीवनाचा नंबर 1 भाग झाला पाहिजे. आत्मिक जीवनामध्ये पहिलं प्राधान्य तुम्ही देवाच्या वचनाला दिलं पाहिजे. रोज तुम्ही, तुमच्या मुलांनी, तुमच्या बायकोनं, तुमच्या घरातील सगळ्या लोकांनी दररोज देवाचं वचन वाचायला पाहिजे. आपण दररोज जेवतो का नाही शारीरिक जीवन जगण्यासाठी? मग देवाचं वचन हे रोज आमचं आत्मिक अन्न आहे, आमचं आत्मिक पाणी आहे. ते आम्हाला अंघोळ घालतं, ते आमच्या जीवनामध्ये नवीन नवीन गोष्टी आणतं. आमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं सामर्थ्य परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. तुमच्या आरोग्याचा प्रॉब्लेम आहे, आरोग्यासाठी देवाचं वचन आहे. कुठल्याही प्रकारे तुमच्या जीवनामधल्या क्षेत्रामध्ये तुम्ही शोधा, प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराची इच्छा देवानं प्रगट केलेली आहे. कधी कधी आपल्याला वाटते मला कळणाच झाले देवाची इच्छा काय. बायबलच वाचत नाही, तुला कसं कळणार देवाची इच्छा काय? आणि जर तुम्ही देवाची इच्छा जाणून नाही घेतली तर मी तुम्हाला सांगतो 100% तुम्ही परवानगी दिलेल्या देवाच्या इच्छेमध्ये चालणार. आणि जर परवानगी दिलेल्या इच्छेमध्ये चालायचं नाही तर बायबल या ठिकाणी पौल सांगत आहे की तुमच्यासाठी जर दिवस वाईट नसायला पाहिजे आणि जर तुम्ही वेळेचा सदुपयोग करायला पाहिजे तर वेळेचा सदुपयोग करण्याचं पहिलं कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मिक जीवनाला प्रथम स्थान द्या. म्हणजे परमेश्वराची इच्छा दररोज
त्याच्या वचनातून जाणून घ्या. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, देवाचा सेवक या नात्यानं मला प्रभूमध्ये येऊन 30 वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेली आहेत. मी सेवा कार्यामध्ये येऊन 28 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझ्या अंतःकरणामध्ये असलेला कळवळ आणि ओझं हे आहे की देवाच्या लोकांनी देवाच्या वचनाचं ज्ञान आणि प्रगटीकरण प्राप्त केलं पाहिजे. तुम्ही फार धन्य आणि आशीर्वादित लोक आहे. तुम्ही कल्पना करत नाही एवढा मोठा आशीर्वाद देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी ठेवलेला आहे. पण देवाच्या वचनामध्ये ते सगळं रहस्य गूढ लपलेलं आहे. आणि म्हणून माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करू नका. कारण देवाचं वचनच आहे की या वाईट दिवसामध्ये तुम्हाला आणि मला स्थिर ठेवणार, चुकीच्या दिवसांमध्ये तुम्हाला यश देणार. जगासाठी सगळे वाईट दिवस येतील, तुमच्यासाठी सगळे चांगले दिवस येतील जर तुम्ही देवाच्या वचनाला पकडून ठेवला तर. म्हणून परमेश्वराचं वचन विसरू नका. दररोज देवाची इच्छा याच्यातून जाणून घ्या. दुसरी गोष्ट पौल आम्हाला काय सल्ला देत आहे की त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 18 वचनामध्ये की द्राक्षरसानं मस्त होऊ नका, तर आत्म्यानं परिपूर्ण व्हा. बघा, द्राक्षरसानं मस्त होऊ नका याचा अर्थ, द्राक्षरस म्हणजे आजच्या भाषेमध्ये दारू, आणि द्राक्षरसानं मस्त होऊ नका म्हणजे दारूनं मस्त होऊ नका याचा अर्थ काय, दारूच्या व्यसनाधीन होऊ नका. आता व्यसनावर जर आम्हाला बोलायचंच आहे, कारण का की आमच्या चर्चमधलं कुणीही दारू पित नाही असा मी विश्वास ठेवतो. कधी कधी पण पित नाही आणि दररोज पण पित नाही. पण दारू हे एक व्यसन आहे. तसं अनेक प्रकारची व्यसनं आहेत. तुम्हाला माहित आहे का? काही लोकांना खाण्याचं व्यसन आहे. त्यांच्या डोक्यात एकच विचार, नाश्त्याला काय खायचं, दुपारी काय खायचं, संध्याकाळी काय खायचं, उद्या काय खायचं, परवा दिवशी काय खायचं. काही लोकांना कपड्याचं व्यसन, हे मला चांगलं दिसते का, ते मला चांगलं दिसते का, हे घालू का, ते घालू का, हे घेऊ का, ते घेऊ. काही लोकांना मोबाईलचं व्यसन आहे. तुम्हाला माहित आहे मोबाईल हे एक व्यसन आहे? अहो नाही, मी काही व्यसन म्हणून करत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज लोकांसाठी मोबाईल, इंटरनेट ही एक व्यसनासारखी गोष्ट झालेली आहे. ट्राय करून बघा. आपण म्हणतो की दारू जर एक माणूस पिणारा असला आणि त्यानं जर एक दिवस दारू नाही पिली तर त्याचे हात काय करतात, कापतात. म्हणजे त्याला चक्कर येते किंवा त्याला काहीतरी त्रास होतो. आणि खरं आहे, मी पण दारू पितो, तुम्हाला माहित आहे. एका दिवस नाही पिल्यावर काय होते ते. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही मोबाईलच्या बाबतीत देखील बघा की एक दिवस तो मोबाईल स्विच ऑफ करून बघा तुम्ही, 24 तास नुसता. हात थरथरत नाहीत, मन थरथरते, डोकं थरथरते. बघा पाहिजे तर तुम्ही शॉर्ट्स बघणं आहे, रील्स बघणं आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि टीव्ही नावाचं एक अजून व्यसन आहे. टीव्ही आहे का टीव्ही आहे कोणास ठाऊक. खरं मी तुम्हाला सांगतो, काही लोकांना घरात काय चाललंय हे माहिती नाही, परंतु सिरियल मध्ये काय काल झालं हे माहिती आहे. कुठं येऊन थांबलेलं आहे आणि कुठनं आता पुढं दाखवणार आहे. मी तर म्हणतोय की तुम्ही हसून एन्जॉय करा माझा संदेश, काय अडचण नाही मला. पण जे त्याच्या पाठीमागचं सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोचणं माझ्यासाठी गरजेचं आहे. आणि जर तुम्ही हे व्यसन करायला लागला, समजा माझा बाप जर 2 ग्लास रोज दारू पित होता, तर मुलगा किती पिणार? 2 तरी जास्तच पिणार. कारण पाप हे आहे ना, ट्रान्सपरंट होत जाते, लक्षात ठेवा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. तशाच प्रकारे हे जे मोबाईलचं व्यसन आहे, तुम्ही काही लोकांना गेम खेळायचं व्यसन आहे. मोबाईलवर काय खेळायचं? गेम खेळायचं. आणि मी तुम्हाला सांगू की आजच्या मुलांना काय व्यसन आहे? अभ्यासाच्या नावानं मोबाईल घ्यायचा आई वडिलांच्याकडनं आणि काय खेळत बसायचं? गेम खेळत बसायचं. फेसबुक उघडून बसायचं, यूट्यूब उघडून बसायचं.
म्हणजे नको नको त्या गोष्टी आज लोकांच्या जीवनामध्ये येत आहेत. बघा, अनेक दुसरी पण व्यसनं आहेत. गुटखा खाणं असेल, अनेक प्रकारची व्यसनं आहेत. म्हणजे मला काही या ठिकाणी सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीच्या स्वाधीन होऊ नका स्वतःचं जीवन, कारण ह्या जगातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या नाशाकडे घेऊन जाणार. कारण इथं काय म्हणत आहे, तो द्राक्षरसानं मस्त करू नका, कारण त्याच्यामध्ये काय आहे, बेतालपणा आहे. बेताल म्हणजे काय? दारू पिलेला माणूस त्याला वाटते मी नीट चाललोय, परंतु बघणाऱ्याला काय वाटते, हा नीट चालत नाही आहे. आणि मग जर नीट चालता येत नसलं तर काय होणार, तो पडणार. काय होणार, तो पडणार. आणि पडल्यावर दुखापत ही होणार. परंतु त्याला कधी जाणवायला लागते, पडला तो तर पडल्यावर जाणवत नाही, शुद्धीवर आल्यावर मग जाणवायला लागते की आपण कुठंतरी पडलेला आहे. बरोबर आहे ना? मग तो काय करतो माहित आहे का, आता ती पडलेलं दुखा लागले, मग तिकडे इंजेक्शन नाही घ्यायचं, परत एक जाऊन मारायचं डबल. आलं तुमच्या लक्षात काय आहे म्हणत आहे मी? बेतालपणा याचा अर्थ काय, ते पतनाकडे जाणारी गोष्ट आहे. आणि म्हणून कुठल्याही वाईट गोष्टीचं व्यसन, आणि मग तो काय म्हणत आहे की तुम्हाला कशाचं व्यसन असू दे, तर तो म्हणत आहे की द्राक्षरसानं तुम्ही मस्त होऊ नका, तर देवाच्या आत्म्यानं तुम्ही काय व्हा, परिपूर्ण व्हा. म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तुम्ही भरून जा. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं तुम्ही कसं भरून जाणार? पहिल्या मंडळीतील लोक पवित्र आत्म्याच्या अभिषेकानं कसं भरले, त्यांच्यावर देवाचा आत्मा आला. आणि आज तुमच्यावर आणि माझ्यावर देवाचा आत्मा आहे, कारण पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आपलं शरीर. देवाचा आत्मा आमच्या आतमध्ये वस्ती करत आहे. आणि ज्या वेळेला ते लोक देवाच्या आत्म्यानं परिपूर्ण झाले, त्यावेळेला ते लोक अन्य भाषेमध्ये बोलायला लागले असं म्हणत आहे. आणि अन्य भाषेमध्ये बोलत असताना जे ऐकणारे लोक होते, काही लोक म्हटले की देवाचा गौरव करत आहेत, परंतु काही लोक काय म्हटले, हे लोक द्राक्षरसानं मस्त झालेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी पेत्रानं स्पष्टीकरण दिलं आणि तो सांगितला की तुम्ही म्हणताय तसं ते द्राक्षरसानं मस्त झालेलं नाहीत, तर देवाच्या आत्म्यानं ते परिपूर्ण झालेले आहे. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही दररोज प्रार्थनेचं जीवन जगा. तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठीचा दुसरं काम तुम्ही करायला पाहिजे. पहिलं काम करायला पाहिजे परमेश्वराचं वचन रोज वाचणं. दुसरं काम तुम्ही आणि मी करायला पाहिजे ते म्हणजे प्रार्थना करायला पाहिजे. दोन प्रकारे आम्ही प्रार्थना करू शकतो. एक आमच्या बुद्धीनं म्हणजे आमच्या भाषेमध्ये प्रार्थना करू शकतो, आणि ती देखील आपल्याला करण्यासाठी परवानगी दिलेली आहे बायबलमध्ये. आणि दुसरं आम्ही प्रार्थना कसं करू शकतो, आत्म्यानं म्हणजे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करू शकतो. आणि मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला खरोखर आध्यात्मिक जीवनामध्ये मजबूत व्हायचं आहे, आध्यात्मिक जीवनामध्ये जर एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर वाढायचं आहे, तर अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं हे सगळ्यात महत्त्वाचं साधन, सामर्थ्यशाली साधन परमेश्वरानं आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही निर्णय घ्या की मी जर पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा तुमचा झालेला आहे तर धन्यवाद, तुम्ही अन्य भाषेमध्ये जर बोलू शकता तर नक्की रोज ठरवा की मी रोज अर्धा तास अन्य भाषेमध्ये बोलणार आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो की हे प्रार्थना करणं कंटिन्यू राहिलं पाहिजे 24 तास. कारण प्रार्थना हा ऑक्सिजन सारखी गोष्ट आहे, श्वासोश्वास आहे आमचा तो. म्हणून बायबलमध्ये नवीन करारात सांगितलं आहे की निरंतर तुम्ही काय करा, प्रार्थना करा. निरंतर अन्य भाषेमध्ये बोलत राहा. काम करत असताना, इकडे तिकडे फिरत असताना, ड्रायव्हिंग करत असताना. मी तर म्हणतोय की अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्याचं व्यसनच लागलं पाहिजे. काय लागलं पाहिजे? व्यसनच लागलं पाहिजे. मला दुसरं कशाचंच व्यसन नको, आत्म्याचं व्यसन असू द्या. ह्यामुळं काय करा व्हायला माहिती आहे का, तुम्ही देवाचा आत्मा जिकडं नेल तिकडं तुम्ही जाल. देवाचा आत्मा जे दाखवेल ते तुम्ही बघाल. देवाचा आत्मा जे सांगेल ते तुम्ही ऐकू शकाल. कारण का की तो योएल भविष्यवक्त्याच्या द्वारे सांगत आहे की ही योएल भविष्यवक्त्याची भविष्यवाणी आहे. शेवटच्या काळामध्ये देव आपल्या आत्म्याचा वर्षाव सर्व मनुष्य मात्रावर करेल आणि तुमचे तरुण आणि सगळे लोक, तुमच्या मुलं आणि तुमच्या मुली संदेश देतील, भविष्यवाणी करतील, दृष्टांत पाहतील, स्वप्न बघतील. म्हणजे हे सगळं काय आहे?
परमेश्वर जे दाखवत आहे ते पाहणं, परमेश्वर जे सांगत आहे ते ऐकणं, परमेश्वर जे म्हणत आहे ते विचार करणं. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्याचा सराव करा. त्याच्या व्यसनाच्या अधीन व्हा. आत्म्याचं व्यसन लागू द्या तुम्हाला आणि मला. म्हणजेच दररोज देवाच्या लोकांनी प्रार्थना केली पाहिजे. कारण प्रार्थना करण्याच्या द्वारे आम्ही देवावर अवलंबून आहे हे आम्ही देवाला सांगतो. आज कमतरता या गोष्टीच्या आहे मंडळांमध्ये. मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन वाचण्याची कमतरता आहे लोकांच्याकडं. सगळे आशीर्वाद लोकांना पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळेजण आमेन हालेलुया म्हटला ना की तुमच्या वैयक्तिक जीवनात संजीवन येणार आहे, तुमच्या कौटुंबिक जीवनात संजीवन येणार आहे, तुमच्या धंद्या पाणीमध्ये संजीवन येणार आहे, तुमच्या लेकरांच्या जीवनामध्ये संजीवन येणार आहे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की हे केल्यानंतर ते संजीवन तुम्ही अनुभवणार आहे. मी जे सांगितलं प्रॉफेटिक, जे काही भविष्यवाणी सांगितली ती जर तुम्हाला पूर्ण व्हायला पाहिजे तर माझ्या संदेशाकडे आज तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. हे होण्यासाठी देव करू इच्छित आहे, परंतु तुम्हाला आणि मला काहीतरी केलं पाहिजे आणि ते आहे दररोज प्रार्थना करणं, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं. आणि हेच आम्हाला करायचं होत नाही. आम्हाला संजीवन पाहिजे, परंतु काही न करता पाहिजे. परंतु मी तुम्हाला सांगू, काही न करता काय होत नाही. तुम्ही मला सांगा, ताट जरी समोर वाढलं तर जेवल्याशिवाय पोटात जात नाही का? जाते? जरी देवानं आमच्यासाठी संजीवन ठेवलेलं आहे तर ते संजीवन अनुभवणं आमची जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. तिसरी गोष्ट पौल आम्हाला काय सल्ला देत आहे की त्या ठिकाणी तो म्हणत आहे, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध एकमेकाला म्हणून दाखवा आणि आपल्या अंतःकरणामध्ये प्रभूला गायन वादन करा. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे की तुम्ही वैयक्तिक रीतीनं आणि सामुदायिक रीतीनं आराधनेची जीवनशैली बनवा. कारण परमेश्वरानं आम्हाला त्याची आराधना करण्यासाठी निर्माण केलेलं आहे. आता बघा, आराधना करताना ही मुलं एवढी खुश होती, नाचत होती, गात होती. काही लोकांना उत्तेजन करत होते की तुम्ही हसा, नाचा, गा. परंतु काही लोकांच्यावर त्याचा काय होत नाही, अजिबात परिणाम होत नाही. तुम्ही कितीही सांगा, आम्ही हलणार नाही. का? का माहिती आहे का? कारण त्यांना माहितीच नाही परमेश्वराची आराधना करणं म्हणजे काय आहे. काही वेळेला आमची प्रतिष्ठा आडवी येणार, काही वेळेला आमचं वय आडवं येणार, काही वेळेला आमची जुनी विचारसरणी आडवी येणार. परंतु मला तुम्हाला सांगू दे, हे सगळं बाजूला ठेवून देवाच्या सानिध्यात आनंद करायला तुम्ही शिका. कारण परमेश्वराचा आनंद हीच तुमची मोठी ताकद आहे. आणि तो आनंद वैयक्तिक रीतीनं अनुभवण्यासाठी, सामुदायिक रीतीनं अनुभवण्यासाठी तुम्ही आराधनेची जीवनशैली स्थापित केली पाहिजे. म्हणजे दररोज तुमच्या घरामध्ये तुम्ही वैयक्तिक रीतीनं प्रभूला गायन वादन करा, अंतःकरणामध्ये गोड सूर काढा असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा आराधक झाला पाहिजे. बघा, मी तुम्हाला सांगतो, एक शंभरोनी स्त्री होती की ज्याला प्रभू येशू भेटला आणि तिलाच तो म्हटला की मी अशा लोकांच्या शोधात आहे की जे आत्म्याने खरेपणानं पित्याची काय करतील, उपासना करतील. तुम्हाला माहित आहे का, जिला 5 नवरे होते तिचं जीवन 1 तासामध्ये बदलून गेलं. आणि एवढंच नाही, तिचं जीवन बदललं, तिच्याद्वारे सगळ्या गावाचं जीवन बदललं. आराधनेमध्ये ही ताकद आहे, लक्षात ठेवा. वैयक्तिक रीतीनं आराधना करण्यामध्ये आणि सामुदायिक रीतीनं आराधना करण्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे की जग देखील बदलू शकते. आणि म्हणून वैयक्तिक रीतीनं तुम्ही आराधनेचं जीवन जगा. मला तुम्ही सांगा की किती लोक आहे की रोज एकतरी गाणं म्हणून गाणं म्हणतात प्रभूचं? नाही हो, चर्चमध्ये आल्यावर आम्ही म्हणतोय. चर्चमध्ये पण आल्यावर 2च वळी येतात त्यांना. का असं आहे? कारण आम्ही समजून घेतलेलं नाही माझ्या जीवनासाठी प्रभूची इच्छा काय आहे. म्हणून आमच्या कानाला पिक्चरची गाणी ऐकायला आवडतात. कारण प्रभूची गाणी आम्ही म्हणत नाही, म्हणून पिक्चरची गाणी म्हणायला आपल्याला आवडतात. मी तुम्हाला सांगतो की देवाच्या लोकांनी सावधान राहा. कारण म्युझिक, संगीत आहे जगाचं, ते भ्रष्ट होत चाललेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगू की आज संगीताचा स्तर एवढा डेंजर होत चाललेला आहे. तुम्ही डीजे ऐकलाय ना? त्या डीजेच्या आवाजानं काही लोकांना अटॅक येईल.
एवढा मोठा आवाज, कर्कश आवाज आणि मोठ्या मोठ्या गोष्टी वाजवल्या जातात. याच्या पाठीमागं तुम्हाला माहित आहे सैतानाचा मोठा हात आहे की लोकांच्या जीवनाचं नुकसान व्हावं. पण मला तुम्हाला सांगू द्या की देवाच्या लोकांनी त्यांच्या मुखातून जर नुसतं आराधना जर बाहेर काढली तर आत्मिक जगामध्ये फार मोठा परिणाम त्याचा होतो. हालेलुया म्हणायला ढिलं पडायचं नाही, प्रेज द लॉर्ड म्हणायला ढिलं पडायचं नाही. अहो ही सगळी संस्कृती आहे आपली, ही सगळी आपली विश्वास आहे आपला, आणि तो विश्वास मुखातून बोलणं चांगलं आहे. मी तर म्हणतो की तुम्ही बाथरूम मध्ये पण गाणं म्हणा, गाडीवर जाताना पण गाणं म्हणा, जाईल तिथं असं म्हणा की परमेश्वराची आराधना करण्याचं माझं हृदय आहे, परमेश्वराची आराधना करणं माझ्या आवडीचा विषय आहे. भांडी घासताना पण त्या तालावर म्हणा, भाकरी पडवताना पण त्या तालावर गाणं म्हणा. कारण मी तुम्हाला सांगू का, अशी खोळी लोकच प्रभूसाठी काहीतरी करू शकतात, आणि असल्या खोळ्या लोकांच्या जीवनातच देव काहीतरी अद्भुत करणार. जे लोक आहे ना ह्या सगळ्या गोष्टी, हे असं कसं करायचं भांडी घासताना गाणे म्हणायचं, असं कसं करायचं ड्रायव्हिंग करताना गाणं म्हणायचं, असं कसं काम करताना गाणं म्हणायचं, असं जर तुम्ही म्हणत बसला ना तर मी तुम्हाला सांगतो की तुमच्याही जीवनामध्ये काय होणं अवघड आहे आणि तुमच्याद्वारे इतरांच्या जीवनामध्ये पण होणं अवघड आहे. ही सोपे पर्याय आहेत, हे काय लय अवघड गोष्ट आहे का मला तुम्ही सांगा. तुम्ही आज तरुण मुलं बघा कायमस्वरूपी कानात मोबाईल लावून रात्रंदिवस म्युझिक ऐकत आहे. तुम्हाला समजत आहे काय? मग का प्रभूच्या लोकांनी त्याचा उपयोग करू नये? युट्यूबवरचे संदेश ऐका, कशाला व्यर्थ वेळ घालवायची? 3 तास सिरियल बघण्यापेक्षा एक आठवडाभराचा हिशोब केला, रोज 20 मिनिटं सिरियल, तर आठवड्याची किती वेळ वाया गेली? तीच वेळ घ्या, एखादा युट्यूबवरचा संदेश ऐका, एखादं गाणं पाठ करा, परमेश्वरासाठी म्हणा. मी तुम्हाला सांगतो त्याचा परिणाम तुम्ही अनुभवायला सुरू करणार तुमच्या आत्मिक जीवनामध्ये. पण सैतान फार धूर्त आहे, तो काय सांगतो ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर फॉलो केला तर तुमची पिढी फॉलो करणार आहे, तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही संदेश देणार आहे, तुमच्या मुलांना तुम्ही संदेश देणार आहे. काय ऐकायचं असते, काय बघायचं असते, काय विचार करायचा असतो, याचा संदेश तुम्ही देणार आहे. आणि म्हणून आराधनेची जीवनशैली तुम्ही लाईफस्टाईल करा आपली स्वतःची. काही वेळेला तुम्हाला म्हाताऱ्या लोकांना वगैरे बसल्यानंतर वाटणार हे आमच्या मंडळीचे पाळक आहेत, जुने पाळक आहेत आणि हे तर नाचतात, मला काही प्रॉब्लेम नाही, मी प्रभूसाठी काय मोठा व्यक्ती नाही. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही आनंद केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी गोष्ट एक पाऊल सांगत आहे की आत्मिक जीवनामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे? सर्व स्थितीत ख्रिस्त येशूच्या नावामध्ये सर्व गोष्टीबद्दल तुम्ही उपकार स्तुती करायला पाहिजे. म्हणजे मला काय सांगायचं आहे मी तुम्हाला सांगतो, जरी तुम्ही दररोज देवाचं वचन वाचलं, जरी दररोज तुम्ही प्रार्थना केली, जरी दररोज आराधनेचं जीवन जगला, तर आमचा शत्रू सैतान गप्प बसणार नाही. तो काय करणार? हे सगळं बंद पाडायला काहीतरी पिन टोचणारच, काहीतरी खोड करणारच. आणि मग ती खोड केल्यानंतर आम्ही काय करायला पाहिजे? त्या स्थितीमध्ये देवपित्याची सर्व गोष्टीबद्दल उपकार स्तुती करायला पाहिजे, कुरकुर करायला नको पाहिजे. इस्रायल लोक नेहमी सगळ्या गोष्टीबद्दल कुरकुर करत होते, म्हणून त्यांची कुरकुर बंद करायला देवाला 40 वर्ष लागले. कुरकुर करण्यापेक्षा धन्यवाद दिलेलं चांगलं. कारण मी तुम्हाला सांगू का की जरी मी तुम्हाला सांगितलं आहे की संजीवनाचं वर्ष आहे, संजीवन येणार आहे, तुमच्या ह्या वर्षामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहेत, नक्की घडणार आहेत, मला गॅरंटी आहे. पण तुम्ही चालत असताना तुमचा शत्रू सैतान, माझा शत्रू सैतान गप बसणार, काहीतरी वाईट आणण्याचा प्रयत्न करणार, काहीतरी चुकीचं घडणार. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये परीक्षा येतील, संकट येतील, समस्या येतील. पण जर तुम्ही ही लाईफस्टाईल जर ठेवली तर येतील आणि जातील, बायपास करून जातील. तुम्हाला थोडा वेळ थांबतील आणि म्हणतील हे काय पुढनं हालत नाही, जाऊया तिकडनं बायपास करू.
आणि जर तुम्ही त्याच्याकडे बघून अरे आला 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 कुरकुर करायला लागला तुम्ही, तर म्हणणार ही तर काहीतरी चान्स आहे याचं बंद पाडायला. त्याला संधी देऊ नका. जरी काही चुकीचं घडलं, मी तुम्हाला सांगतो, देवाला धन्यवाद सांगा. प्रभू धन्यवाद, काय हरकत नाही ICU मध्ये मला आणलंस, ICU मध्ये पण मला काहीतरी तू शिकवत आहेस. हालेलुया. म्हणजे मी भविष्यवाणी करत नाही तुमच्यातले काही लोक ICU मध्ये जाणार म्हणून, नाही करत. मी तुम्हाला सांगतो, कारण ते काम देवाचं नाही. ICU मध्ये न्यायचं काम कोणाचं आहे? शैतानाचं आहे. मग तिथं ICU मध्ये गेल्यावर देखील त्याला सांगायचं, तू इथं आणलंयस ना मला, हेतनं देव माझा बाहेर काढणार आहे मला. काही गोष्टी चुकीच्या घडल्या तर घाबरू नका, भिवू नका. देवाला धन्यवाद द्या परिस्थितीमध्ये. हेच मी तुम्हाला सांगत आहे की उपकार स्तुतीची लाईफस्टाईल, उपकार स्तुतीची जीवनशैली तुम्ही बाळगा तुमच्या जीवनामध्ये. किती पण संकट येऊ दे, संकट येतील आणि वाऱ्यासारखी निघून जातील. की जे तुम्ही जर उपकार स्तुतीचं जीवनशैली विकसित केली, तर मी तुम्हाला सांगतो की संकट आली कधी आणि गेली कधी आणि कसे आले आणि कसे गेले याचा थांगपत्ता देखील तुम्हाला लागणार नाही. कारण परमेश्वर वाईटांतून देखील चांगल्यासाठी उत्पन्न करणार आहे. कारण जे देवावर प्रेम करतात, देवावर विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक परमेश्वर करतो. मी तुम्हाला सांगतो की देवाच्या लोकांनी जरी परवानगी दिलेल्या इच्छेमध्ये गेले तरी देवाने त्यांना सोडलं नाही. लक्षात ठेवा, देव अब्राहमाबरोबर प्रवास करत होता, देव दाविदाबरोबर प्रवास करत होता, देव शल्मोनाबरोबर प्रवास करत होता, याकोबाबरोबर प्रवास करत होता. तुम्हाला माहित आहे का की याकोबाचं तर काय झालं, एका पोरगीच्या प्रेमात पडला, पण त्याच्या अगोदर आंधळीचीच लग्न झालं त्याचं. म्हणजे डोळा असलेल्या मुलगीच्या प्रेमात पडला, परंतु लग्न झाल्यावर त्याला कळलं की आंधळी बरोबर माझं लग्न झालंय. पण तरी देखील देवाने याकोबाला काय केलं, सांभाळून घेतलं. मला तुम्हाला सांगू द्या की जरी आम्ही आमच्या जीवनामध्ये भटकलो तरी परमेश्वर आम्हाला सोडत नाही. लक्षात ठेवा, परमेश्वर तिथेही देऊन आमची मदत करतो की जेणेकरून आम्ही पुढच्या स्तराला, पुढच्या प्रवासाला सज्ज व्हावं. आज तुमचा आणि माझा प्रवास आत्तापर्यंतचा जो झालेला आहे, काय हरकत नाही. फक्त 2023 सालामध्ये जे काही चुकीचं तुम्ही आणि मी केलो आणि त्याचा परिणाम आम्हाला भोगायला लागला, आम्ही निर्णय घेऊया की मी यावर्षी त्या चुका करणार नाही. यावर्षी परमेश्वर मला संजीवन देणार आहे माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये, माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये, माझ्या कामाधंद्यामध्ये, माझ्या लेकरांमध्ये, माझ्या सेवा कार्यामध्ये, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मी परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराचं सामर्थ्य, चिन्ह, चमत्कार, अद्भुत कृत्य हे बघणार आहे. हे विश्वास करून आम्ही वाटचाल करूया प्रत्येक दिवस. आणि प्रत्येक दिवशी मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन घ्या, देवाची इच्छा जाणून घ्या, मुखानं घोषित करा, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा, आपल्या भाषेमध्ये प्रार्थना करा, प्रार्थनेमध्ये खंड पडू देऊ नका. तिसरी गोष्ट, तुम्ही सतत आराधनेचं जीवन तुमचं बनवा. मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक वचन आणि वचन तुमच्या जीवनामध्ये परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढच्या वर्षी म्हणजे ह्या 2024 31 डिसेंबरला तुम्ही येऊन साक्ष देणार की प्रभूनं तुमच्या जीवनामध्ये काय केलेलं आहे. हालेलुया.